काय म्हणता मंडळी, कसे आहात सगळे? तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होळी आहे आणि आम्ही जयपूरमध्ये सुद्धा आहोत. सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही जयपूरमध्ये आलेलो आहे. तर आमचा मेन प्लॅन हाच होता की होळी आम्हाला जयपूरमध्ये सेलिब्रेट करायची होती. तर आम्ही आज होळी इथेच सेलिब्रेट करणार आहे. हा तुम्ही आमचा आउटफिट बघा, आम्ही इथेच घातलेलं आहे. तुम्ही इथे दिसतं तर वाचू शकता, होळी रे होळी पुरणाची पोळी असं त्या टी शर्टवर लिहिलं आहे. आणि पुढे माहीत आहे तुम्हाला, साहेबाच्या बंदुकीची गोळी. तर आम्ही होळी सेलिब्रेट करणार आहोत जयपूरमध्ये. तर बघूया इथे कसा एक्सपिरियन्स आहे, काय तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर व्हिडिओ बघत राहा. गाईस, तर आत्ता आम्ही ब्रेकफास्टला आलो आणि ब्रेकफास्टला आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर पराठा आणि प्याज पराठा. तर तो पराठा खाऊन आम्ही पुढे निघणार आहे होळीसाठी. गाईस, आत्ता आम्ही निघालो आहे हवा महलला जाता जाता जर कलर वगैरे असतील तर आम्ही कलर घेऊ आणि तिथेच होळी सेलिब्रेट करणार आहे. बघूया कशी होईल, काय होईल, मला पण माहिती नाही. आजच उठसूट आम्ही आलेलो आहे. बघू आता, करू एन्जॉय. गाईज, आत्ता आम्ही आलो बिर्ला मंदिरला. हवा महलच्या इथे गेलो होतो पण ते आज होळी आहे त्यामुळे बंद आहे. काय माहिती थोड्या वेळाने परत चालू होईल. मग आता म्हटलं बिर्ला मंदिर करून घेऊ पहिलं. तर इथे दर्शन घेतो आणि परत हवा महलच्या साईडला जा. हॅपी होली. तर गाईज, आता आम्ही आहे ना हवा महलच्या बाहेर आहे. आज तर सगळं बंद आहे, काय बघायला भेटणार नाही आहे. बट हवा महलच्या बाहेर एवढी भारी होळी होते ना, हे बघा. फुल गर्दी आहे, पब्लिक इथली फुल होळी खेळते आणि आम्हाला कोणी ओळखत नाही आहे. तरी पण फॉरेनर्स, परत इथली लोकल पब्लिक सगळे येऊन आम्हाला कलर वगैरे लावले. त्यांनी होळी सेलिब्रेट केली, खूप भारी वाटलं. चांगले इकडची माणसं. ज्योती, कशी आहे मग राजस्थानमधली होळी, जयपूरमधली? कलरफुल. आम्हाला तर सकाळी वाटलेलं भाई आता काय होतं आणि काय नाही, कारण सगळे आपापले होळी खेळत होते आणि आम्हाला कोण ओळखत नाही. बोललो आता पचका होतोय. काय पचका वगैरे तर नाही झाला, बट हवा महलच्या इथे गेलो ना तेव्हा तिथे खरी होळी खेळलो. कारण तिथे पब्लिक, तिथे आवाज आहे मुंबईसारखंच आहे, पॅ पॅ पॅ. तर हवा महलच्या इथे खरी होळी खेळलो. तिथे सगळे होते फॉरेनर्स, इंडियन. मग ते एकमेकांना कलर लावत होते. मजा आली मला इथे होळी खेळायला. सही आहे. गाईज, होळी खेळून झालेली आता आपली. मजा आली, म्हणजे सगळे अननोन पीपल आहेत, ओळखीचं कोणच नाही. ओळखीचे कोण नाही तिथे, तरी पण मजा आली. त्या बिंदास एकदम येतात, कलर लावतात, हॅपी होली सगळे करतात, मजा येते. आणि हा इंडियन फॉरेनर असं काय नाही, तुम्ही सगळे सेलिब्रेट. आणि हवा महलच्या बाहेर तर एवढी गर्दी आहे ना, तिथे सगळेजण मिळून होळी खेळतात. भले आज आम्हाला काय म्हणजे फिरायला भेटणार नाही, संध्याकाळी बघू जर भेटलं तर. संध्याकाळी एका स्पॉटला जायचं आहे, बट आता तरी आम्हाला काय वाटत नाही भेटणार आहे. तर रूमवर जाऊन फ्रेश होऊन जरा रेस्ट करतो, संध्याकाळी दुसरा व्हिडिओ काढतो. ठीक आहे, बाय. हॅलो गाईस, तर सकाळी आम्ही होळी वगैरे खेळून आलो दुपारपर्यंत. तर त्याच्यानंतर आम्ही काय केलंच नाही, कारण सगळं आता इथे बंद आहे, स्पॉट सगळे बंद आहेत होळीमुळे. तर आता आम्ही चाललोय संध्याकाळी जेवायला. चौकीधानी म्हणून एक आहे रेस्टॉरंट, तर तिकडे जाणार. तिथे कसं सगळं राजस्थानी पद्धतीचं जेवण आहे. आज सगळं होळीमुळे बंद आहे, त्यामुळे कुठे काय जाता पण नाही आलं मला. ठीक आहे, बघू आपण उद्या फिरू बाकीचे दिवस, आणि उद्या घरी पण निघणार आहे. तर राजस्थान ट्रिप संपणार आहे उद्या, लास्ट दिवस आहे आपला. Yeah.
ए क्या गुंडा बनेगा रे तू ज्योती. तर गाईज आता आपण चौकीधानीला जाऊन आलेलो आहे. खूप मस्त जागा होती. म्हणजे जयपूरमध्ये जर तुम्ही आलात तर चौकीधानीला गेलंच पाहिजे, म्हणजे कंपल्सरी. एवढी भारी जागा आहे. तिथलं जे जेवण होतं किंवा त्यांनी जी थीम ठेवलेली ओव्हरऑल खूप भारी होती आणि खूप मोठं पण आहे ते. तर तुम्ही जर कधी आलात तर तिथे गेलंच पाहिजे. आणि आमचं आता डिनर वगैरे तर आम्ही तिथेच केलेलं आहे. तर आता आज तर काय फिरलो नाही, तर उद्या आपल्याला फिरायचं आहे. 3-4 ठिकाणी तरी जाणार आहे आम्ही. तर ते व्हिडिओमध्ये तर मी दाखवीनच तुम्हाला. सध्या आता खूप झोप आलेली आहे, खूप खाल्लं आहे, त्यामुळे सुस्ती आलेली आहे. तर आता झोपतो. आपण उद्या सकाळी भेटू. तर बाय बाय गाईज. गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात सगळे. तर आता आम्ही निघालो फिरायला. 3 गोष्टी फिरणार आहे. एक मेहरगड, एक आमेर फोर्ट आणि एक जयगड. तर तिथेच त्या गडावरतीच जाताना जर अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील फिरायला तर त्या पण आम्ही आज कवर करणार आहे. सध्या आम्ही इथे आलो ब्रेकफास्ट करायला. तर ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार आहे इथून फिरायला. तर व्हिडिओ बघत राहा. गाईस, तर आता आपण आमेर फोर्टला आलो. पहिला आमेर फोर्ट पण आहे ना, खूप मोठा आहे. बघून घ्या, खालूनच दाखवतो. म्हणजे आज पण खूप चालायला लागणार आहे आम्हाला. काय खाल्लं आहे नाश्ता, काय टेन्शन नाही. गाईज, राजस्थानमध्ये ना मी एक ऑब्झर्व केलं आहे की जे पण फॉरेनर्स आहेत ना ते मोस्टली गड आहेत ना, जसं मेहरानगड, नहरगड, पॅलेस नाही गड जास्त करून, तिथे जास्त ते लोक व्हिजिट करतात. आणि ते जिथे जास्त व्हिजिट करतात समजायचं की ते बेस्ट प्लेस आहे आणि तिथेच जायचं फिरायला. गाईज, सर आता आम्ही आलेलो आहे वरती. भारी आहे, गर्दी पण खूप आहे. मोस्टली फॉरेनर्सच आहेत जास्त. आणि सेकंड गोष्ट, जर तुम्हाला अशा ठिकाणी यायचं आहे ना, चालायची तयारी असेल तरच यायचं. कारण इकडे यायला खूप चालायला लागतं. आणि इथे वरती येऊन पण चालायचंच आहे. नाहीच चालायचं आहे तर तुम्हाला इथे हत्तीची पण स्वारी असते, त्याच्यावरती बसून तुम्ही येऊ शकतात. हत्तीवरती बसून जायची काही गरज पण नाही, बिचारा त्या हत्तीला त्रास. हां, ज्यांचं वय जास्त, ज्यांना चालायचा प्रॉब्लेम आहे ते ठीक आहे, पण यंग लोकांना काय चालू शकतात. आपले इंडियन कोण हत्तीवर बसलेच नाहीत, हे फॉरेनर्सच चोचलेत सगळे. फॉरेनर्स लोकच बसलेत वरती. जाऊ द्या, आता तिकीट काढायची आहे. तिकीट काढून जातो अजून वरती. गाईस, तर आमेर फोर्ट जो आहे ना, सगळ्यात जास्त गर्दी आत्तापर्यंत एवढ्या 4-5 दिवसात आम्ही इकडे बघितली. मजबूत गर्दी आहे इथे. इथे काही पोरं भेटलेली, महाराष्ट्रातले होते, पुण्यातले होते खास करून. तर ते इकडे जॉबला होते वाटतं. त्यांनी फोटो वगैरे काढायला आम्हाला मदत केली दोघांची. चांगले. त्यांना बोललोय जर फेमस झालो तर तुमचं नाव नक्की टाकेल. गाईस, हा आमेर फोर्ट आहे ना, खूप मोठा आहे, खूप. म्हणजे इथे चालून चालून तुम्ही वैतागाल आणि सगळं भूलभुलई आहे. तर गाईज, आमेर फोर्ट फिरून झालेला आहे आता आपला. आपण आता निघालो आहे नहरगडला, त्याच्यानंतर जाणार आहे जयगड. भाई, आमेर फोर्टच एवढा मोठा आहे ना, चालून चालून हालत झाली. आता अजून नहरगड पण ते पण चालायचंच आहे. सही आहे, पण आवडतं आपल्याला चालायला. गाईज, तर आता आपण नहरगडला पोहोचलेलो आहे. तुम्हाला तिथे ऑटोनेच एक ऑप्शन आहे, ऑटो तुम्ही करून येऊ शकता. आणि जर जास्तच पटेल असाल तर तुम्ही 4 व्हीलरने पण येऊ शकता. आणि इथेच वरती आहे ना शीश महल पण आहे. तर आता नहरगडच्या टॉपला आलेलो आहे आम्ही. जयपूरचा अर्धा व्ह्यू आहे, म्हणजे नहरगडच्या ह्या बाजूचा जो जेवढा पण एरिया आहे पूर्ण त्याच्यातून कव्हर होते. नहरगड म्हणजे तुम्हाला इथे चालायचं आहे. आम्ही वैतागलो यार, झालं लास्ट दिवस आहे, आम्ही जाणार आहे. अब आहे ना लाईन पे. ज्योती, मिस करशील का राजस्थानला? नाही नाही करणार तर मी मुंबईला करते सध्या. ओके, चालेल, बाय. नहरगड आपला फिरून झालेला. आता आपल्याला जायचं आहे जयगडला. आता इथे आहे ना खूप गर्दी पण आहे. बोलतात नुसतं होळी नंतर सगळं खाली होतं. काय खाली नाही होत, याला उलट जास्त वाटते मला तर गर्दी. गरमी असो काय असो, पब्लिकला फिरायचं तर असतं बाई. मित्रांनो, आमची आहे ना छोटीची भांडणं झालेली आहेत. ते बघा ना, काय झालं का नुसतं रुसायचं बाई. अख्ख्या ट्रिपमध्ये आहे ना 70 ते 75 वेळा रुसली असेल ती. आता आज जाईपर्यंत 80-90 होऊन जाईल. आता आपण आलोय जलमहलला. नहरगडवरून जाताना रस्त्यानेच तुम्हाला जलमहल लागेल, पण जलमहल ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तर तिथे तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकणार. ते कसे पाण्याच्या मध्ये आहे बरोबर, तर तिथे फक्त आपण लांबूनच बघू शकतो त्याला.
आणि तुम्ही रंग दे बसंती जर बघितला असेल तर रंग दे बसंतीला जो सीन होता त्याच्यामध्ये आमिर खान वरती उभा राहतो आणि ते दोघं बिअर पित असतात, शर्मन जोशी आणि आमिर खान. तर तो खाली पडतो, तो वाला जो सीन आहे ना तो पण नाहरगडवरचाच आहे. तिकडे ती जागा आता आहे नाही, ती जागा पूर्ण हे झालेली म्हणजे खराब झालेली, तिथे काहीच नाही आता. तर जुना पिक्चर आहे तेव्हा असेल, आता काय नाही. आता आम्ही इथून चाललो आहे डायरेक्ट हवा महलला. तिथे सगळं असं चालत फिरणार, जे 3-4 स्पॉट आहेत आजूबाजूला. संध्याकाळी मार्केट आहे, मार्केटमध्ये जरा शॉपिंग करायची. बापू बाजार म्हणून आहे, मला रिकमेंड केलं आहे खूप जणांनी. मग बापू बाजारला जाणार आणि मग तिकडून एअरपोर्टला. मग आम्ही जाणार मुंबईला, शेवटी आपल्या घरी जाणार, कारण आता कंटाळा आला आहे राजस्थानमध्ये. तो चलो पब्लिक, अभी जाने का है सिटी पॅलेस जयपूर. काय माहिती काय आहे आतमध्ये, गर्दी तर खूप केली आहे, फॉरेनर्स सगळे आहेत भाई. काहीच तर फायनली आम्ही हवा महलला आलेलो आहे. आता काल पण आलो होतो, काल बंद होतं, तर मग आज आलो आहे आम्ही. हवा महल बघून झालेला आहे आमचा. आता आम्ही चाललोय बापू बाजारला, बघू तिथून काय घ्यायचं असेल तर घेणार आणि त्याच्यानंतर डायरेक्ट एअरपोर्ट. बस झालं, आता कंटाळा आला आम्हाला. आता आज फक्त घरी जाण्याची. आता इथून डायरेक्ट एअरपोर्टला जाणार, तिकडून घरी. चालेल, भेटू, बाय.